वरुड शहरामध्ये आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मशाळा त्रिशूल दीक्षा अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। शौर्य व एकात्मतेचा संदेश देत 1500 युवकांनी सहभाग घेतला। या प्रेरणादायी कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत। वरुड मोर्शी अमरावती ग्रामीण येथे आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलतर्फे धर्मशास्त्र त्रिशूल दीक्षा अभियानाचे भव्य आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला 1500 युवकांचा शौर्य संचालन, ज्यामध्ये त्यांनी एकात्मतेचे दर्शन घडवले। कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील विश्व हिंदू परिषदेचे महानगर मंत्री अमोल ठाकरे यांनी आपले विचार मांडले। तसेच प्रमुख संत ज्ञानेश्वर महाराज पाचशे आणि शालिकराम महाराज खेडकर यांची उपस्थिती भक्तांसाठी प्रेरणादायी ठरली। या अभियानाद्वारे धर्म, संस्कृती आणि युवकांमध्ये शौर्य भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कार्यक्रमाने वरुड व आसपासच्या भागात भक्ती आणि शौर्याची अनोखी छटा दाखवली। धर्मशास्त्रावर आधारित त्रिशूल दीक्षा अभियानाने युवकांमध्ये राष्ट्रीय व धार्मिक चेतना निर्माण केली। आजच्या युगामध्ये धर्मरक्षणाचं मुख्य उद्दिष्ट प्रत्येकाला मानून घ्यायचं आहे। ते धर्मसंरक्षणाकरता तरुण मंडळी सक्षम झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे। शास्त्र आणि शस्त्र या दोघांचंही शिक्षण प्रत्येक तरुणाला असलं पाहिजे, म्हणजे तो आपल्या स्वतःचं धर्माचं रक्षण करू शकेल। त्याकरता हा बजरंग दलाने विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेला हा त्रिशूल दीक्षेचा कार्यक्रम आहे। प्रत्येक तरुण हा सांस्कृतिक झाला पाहिजे, संस्कारिक झाला पाहिजे आणि त्याला शस्त्राचं आणि शास्त्राचं दोन्ही ज्ञान असलं पाहिजे। त्याकरता हे तरुणांना निर्माण करणारी हा एक संस्कृतीचा कार्यक्रम बजरंग दलाने विश्व हिंदू परिषदेने ठरवलेला आहे। सोबत आहेत ज्ञानेश्वर महाराज पाचशे, जे धर्माचार्य आहेत विश्व हिंदू परिषदचे। बाबा, मला सांगा, आज हा त्रिशूल दीक्षांत समारंभ या वरुड शहरामध्ये पार पडत आहे आणि धर्म रक्षता असं म्हणतात। धर्मासाठी हे युवा वर्ग तयार होणे आणि त्यांना त्रिशूल दीक्षा देणे, एक धर्माचं शस्त्र त्रिशूल ही दीक्षा देणे, तर आपल्याला काय वाटतं? हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आज याची आवश्यकता आहे। आज आपल्या या देशामध्ये ज्या काही अराजक शक्तींचा जो उद्रेक निर्माण होऊन राहिलेला आहे, त्याला आजची युवा पिढी हे म्हणजे शहरातल्या पाणटेल्या टपरीवर इकडे तिकडे फिरल्यापेक्षा याच्यामध्ये त्यांना तयार करून सक्षम करणं, हे विश्व हिंदू परिषद बजरंग दल या वरुड शाखेनं हे फारच म्हणजे फार मोठं काम केलं आहे। अविस्मरणीय प्रसंग मला आज पाहण्यात आला आहे। नवीन वर्ग, नवीन पिढीला चालना भेटते, हे महत्त्वाचं आहे। ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी एका भजनामध्ये म्हटलेलं आहे की विश्व हिंदू परिषद में सारे हिंदुओं का मान करे और आओ सब मिल साथ करे और भारत का कल्याण करे। या युक्तीप्रमाणे न्यायानं भारताचं जर कल्याण करायचं असेल तर आज सकल युवकांनी एकत्रित येऊन धर्माचं काम हाती घ्यायला हवं। त्यामुळे हे आपण आज या ठिकाणी वरुड प्रखंड, मोर्शी प्रखंडाच्या वतीनं शौर्य संचलन यात्रा या ठिकाणी केली।
महाराज असं म्हणतात, अग्नी भडकला युद्धाचा तू आडशी होऊन बसे, तरुण असून रक्त न उसळे नवजवान तुझं मना कसे. म्हणून आज खरी गरज धर्माला जर टिकवून ठेवायचं असेल तर आपले युवक हे सक्षम असले पाहिजे. म्हणून युवकांनी या धर्माचं काम हाती घ्यायला हवं. धर्म नहीं कहता किसी के घर लुटो बर्बाद करो, धर्म नहीं कहता किसी की बहू बेटी पर नज़र रखो, ये जो बातें भूल गए हम फेर फेर दोहराएंगे, घर घर में आबादी देकर राम राज्य कहलाएंगे. म्हणून दादांनी सांगितल्याप्रमाणे आता आमचं युवकांच्या माध्यमातून आम्ही एवढं मोठं धोरण विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून, बजरंग दलाच्या माध्यमातून उभं करतो आहे की पुढे आता जेमतेम अयोध्या नगरी झाली, यानंतर ज्ञानवापी काशी विश्वनाथ आणि मथुरेची श्रीकृष्ण जन्मभूमी हे लवकरच आपल्या इथे झाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये तीळमात्रही शंका नाही. सकल संतांना असा विचार आहे. धन्यवाद. आज वरुड प्रखंडाचा बजरंग दलाचा धर्मदीक्षा कार्यक्रम, धर्मशस्त्र दीक्षा कार्यक्रम होत आहे. आम्ही पूर्ण भारतात हा जो जानेवारी महिना आहे, हा जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण भारतात प्रत्येक प्रखंडामध्ये हिंदू तरुणांना धर्मशस्त्र दीक्षा कार्यक्रम देतो आहे. आणि तुम्ही बघितलं आहे इथं राष्ट्रयज्ञ पण सुरू आहे. जेवढेही हे तरुण आलेले आहे, एक साधारणतः 1,500 तरुण ह्या प्रखंडातले हे राष्ट्रधर्म, देशसेवा, राष्ट्रसेवेसाठी इथं आलेले आहे. ह्या तरुणांच्या हाताने देशसेवा घडावी आणि राष्ट्रसेवा घडावी. तसंच राम मंदिर पूर्ण झालेलं आहे. आता जे आमचं लक्ष आहे ते आहे काशी विश्वनाथ आणि त्यानंतर मथुरा जन्मभूमी मुक्त करणे. त्यासाठी भारतामध्ये एक साधारणतः 3 करोड असे बजरंग दलाचे धर्मरक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू तरुण उभे करणे हे एक लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे लव जिहाद आणि गौहत्या ज्या मोठ्या प्रमाणात भारतात होत आहे ते थांबवण्यासाठी ह्या मुलांचं, ह्या सर्व कार्यकर्त्यांचं एक राष्ट्रयज्ञ आपण इथं घेतो आहे. त्या निमित्तानं इथे सर्व आज 1,500 बजरंग दलाचे कार्यकर्ते आले आहे. त्यांनी इथे दीक्षा घेतलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला लव जिहाद आणि गौहत्या आपल्या ह्या वरुडमधून पूर्ण मुक्त करणे हे आमचे एक मात्र लक्ष्य राहील. तर वरुडमधील धर्मशास्त्र त्रिशूल दिशा अभियानाने युवकांना नवीन दिशा आणि प्रेरणा दिली आहेत. कार्यक्रमात दाखविलेल्या शौर्य संचलनाने एकात्मतेचा संदेश दिला आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक बळकट केली आहेत. अशाच प्रेरणादायी घटनांचे पाहत राहा आपले आवडते न्यूज चॅनल सिटी न्यूज.